मंडळी, चारी खाणीमधील सारे जीव प्राणी पाण्यापासून निर्माण होतात. उदाहरणार्थ, बीजाला पाणी मिळाले की ते अंकुरते व पुढे पाण्यामुळेच ते वाढते. त्याच्या मुळ्या खाली वाढतात. पुढे त्याच क्रमाने पाने, फुले आणि फळे येतात. फळात तेच बीज असते. या क्रमामध्ये जर वडील कोण असे बघितले तर असं दिसतं की फळांच्या आधी फुले, फुलांच्या आधी पाने, पानांच्या आधी फांद्या, फांद्यांच्या आधी मुळ्या आणि मुळ्यांच्या आधी पाणी, पाणी आटून पृथ्वी बनते. मग पृथ्वीपेक्षा वडील कोण आहेत तर पाणी, पाण्यापेक्षा वडील तेज, तेजापेक्षा वडील वायू आणि वायूहून वडील म्हणजे श्रेष्ठ अंतरात्मा होय. माणसाच्या देहाची उत्पत्ती अशीच रसापासून म्हणजे पाण्यापासून होते. अर्थात सर्व पिंडांना अंतरात्मा वडील आहे. त्याला ओळखावे, कारण त्याला न ओळखणारे तेच दुरात्मे समजावे. तो सतत निकट असून माणूस त्यास चुकतो. अंतरात्म्याशी अनन्य झाले की प्रकृतीचा स्वभाव पालटू लागतो. ज्याच्या अंतःकरणामध्ये तो वडील श्रेष्ठ अंतरात्मा जागा झाला त्यालाच भाग्यपुरुष म्हणणे योग्य आहे. असा पुरुष आपला व्यवसाय करीत असून देखील ध्यानभंग होऊ देत नाही. विश्वव्यापी अंतरात्म्याची उपासना केल्याने ती उपासना विश्वव्यापी बनते. हीच उपासना अखेर दृश्याच्या पलीकडे आपल्याला नेऊन सोडते. हेच या समासामध्ये श्री समर्थांनी सांगितलेलं आहे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 15. समास 9. पिंडोत्पत्ती निरूपण. जीव प्राण्यांचा जन्म जीवनातच होतो हे सांगून मानवी शरीर पाण्यापासून कसे कसे वाढत जाते याचे वर्णन या समासामध्ये श्री समर्थांनी केलेले आहे. चारही खाणींमध्ये जन्म घेणारे प्राणी सारे पाण्यांपासून वाढतात. असे असंख्य प्राणी जन्मास येतात आणि मृत्यू पावतात. 3 गुण, पंचभूते आणि अंतरात्मा हे एके ठिकाणी कालवून मानवी शरीर बनलेले असते. पण त्याचे मूळ शोधले तर ते आपरूप आहे असे आपल्याला आढळते. पावसाळ्यानंतर उगवणाऱ्या वनस्पती जर पिळून बघितल्या तर त्यांच्यामधून पाणी झिरपते. मानवी शरीराच्या बाबतीत स्त्री पुरुषांची रेते रक्तामध्ये एकत्र मिसळतात. रक्तरेताच्या संयोगाने अन्नरस आणि देहरस यांची एक मूस तयार होते व या दोन्ही रसांच्या योगाने ती मूस किंवा तो पिंड हळूहळू वाढू लागतो. असाच वाढत जाऊन त्यामधील जे कोमल असते ते कठीण बनते. नंतर सर्व अवयवांमध्ये जीवनरस पाझरतो. शरीर संपूर्ण तयार झाले म्हणजे ते बाहेर येते. ते जमिनीवर पडताच रडू लागते. सर्व माणसांच्या बाबतीत सगळे असेच घडून येते. देह आपला वाढतच जातो तशी कुबुद्धी पण वाढत जाते. मुळापासून हे सारे घडते. पाहताच पाहता सगळे वाढते आणि मोडते. सर्वांचे शरीर दिवसेंदिवस मोठे होत जाते. मग निरनिराळे विचार सुचू लागतात. ज्याप्रमाणे झाडांच्या फळात बीज असते त्याचप्रमाणे मानवी जीवनात देखील घडते. ऐकून व स्वतः पाहून ते सगळे काही ध्यानात येते. बीजाला पाणी मिळाले की ते अंकुरते. त्यास पाणी मिळाले नाही तर ते उडून जाते. पाणी व माती यांचे मिश्रण झाले म्हणजे बीजाला उत्तम असते. पाणी आणि माती यांच्यात बीज असेल तर ते भिजते आणि त्यास अंकुर फुटतो. तो आपोआप वाढत जातो. त्या वाढण्यामध्ये मोठा आनंद असतो. मुळ्याखाली जमिनीमध्ये धावतात तर फांद्या वर डोलतात. मुळ्या आणि फांद्या बीजामध्ये एकच असतात पण नंतर दोही बाजूंनी वाढतात. मुळ्या जमिनीत खोल जातात तर झाडांचे शेंडे वर आकाशात जातात. मग अनेक प्रकारच्या पानांनी, फुलांनी आणि फळांनी झाडे नुसती भरून जातात. झाडाच्या उदाहरणावरून असे दाखवतात की मागे जाता जाता आपल्यास अखेर अंतरात्म्यापर्यंत जावे लागते. तो सर्वांचे मूळ आहे. झाडाच्या वाढण्यामध्ये पाहिले तर असे आढळते की फळाहून फूल वडील आहे तर फुलाहून पान वडील आहे आणि याच क्रमाने पानाहून लाकडे वडील आहेत. लाकडाहून बारीक मुळ्या वडील आहेत. मुळ्यातून पाणी वडील आहे. पाणी घट्ट बनते आणि त्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारच्या पिंडांचे कौतुक पाहायला मिळते. वर सांगितल्याप्रमाणे जगामध्ये पिंडोत्पत्तीच्या बाबतीत प्रत्यक्ष अनुभव येतो. म्हणून पृथ्वी सर्वांमध्ये वडील होय. परंतु या सृष्टीमध्ये पृथ्वीपेक्षा आप श्रेष्ठ किंवा वडील आहे. पाण्याहून अग्नी श्रेष्ठ आहे. अग्नीहून वायू श्रेष्ठ आहे आणि वायूहून अंतरात्मा स्वाभाविकपणे श्रेष्ठ आहे. अशा अनुक्रमाने जर अंतरात्मा सगळ्यांपेक्षा वडील किंवा श्रेष्ठ आहे
त्याला जो जाणत नाही तो दुरात्मा होय. आत्म्यापासून जो दूर झाला किंवा आत्मा ज्यास अंतरला तो दुरात्मा आहे. अंतरात्म्यास ओळखले म्हणजे प्रकृतीचा स्वभाव पालटतो. असा मनुष्य व्यवहार करीत गेला तरी त्याचे अनुसंधान भंग पावत नाही. अंतरात्मा जागा होणे हे भाग्याचे लक्षण आहे. अंतरात्म्याची उपासना विश्वव्यापी बनते. मग तीच उपासकाला पलीकडे नेऊन परब्रह्मामध्ये विलीन करते. पण शोकांतिका अशी आहे की अंतरात्मा जवळ असून लोक त्याला चुकतात. त्याच्या अनुभवाची कोणास तहान लागत नाही, कोणास त्याची जिज्ञासा नाही. देवाने जन्मास घातले म्हणून येतात आणि उगीच जगून अखेर तसेच जातात. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ जो अंतरात्मा आहे त्याच्याशी अनन्य व्हावे. मग प्रकृतीचा स्वभाव बदलायला लागतो. अंतरात्म्याशी अनन्यपणा साधलेला पुरुष आपला नित्याचा व्यवसाय करतो. पण तो करीत असताना त्याचा ध्यानभंग होत नाही, त्याचे अनुसंधान चुकत नाही. त्याच्या बोलण्या चालण्यामध्ये काहीही दोष, कमीपणा किंवा विपरीतपणा दिसत नाही. वडिलांनी जे निर्माण करून ठेवले आहे ते पाहिले पाहिजे असा व्यवहारात शिरस्ता आहे. पण या वडील अंतरात्म्याने जे निर्माण केले आहे ते पाहू लागल्यावर आपले मन थक्क होऊन जाते. त्यांनी काय काय निर्माण केले आहे आणि आपण काय काय पाहावे असे होऊन जाते. तो अंतरात्मा ज्याच्या अंतःकरणामध्ये जागा झाला तोच भाग्यपुरुष बनला. त्याची जाग अल्प असेल तर भाग्य देखील अल्पच असते. त्या अंतरात्मा रूपी नारायणाला अखंड ध्यानीमणी आठवावे. मग लक्ष्मी त्याच्यापासून दूर जाणार नाही. अंतरात्मा विश्वामध्ये व्यापून आहे, त्याची पूजा करीत जावी. त्यासाठी कोणीतरी एखादा जीव अगदी संतुष्ट करावा. देहाला केलेले अंतरात्मा ग्रहण करतो, त्याच्यापर्यंत ते पोचते. म्हणून कोणाच्याही देहाची मनापासून सेवा करावी. खरी उपासना कोणती हे जर शोधून पाहिले तर उपासना म्हणजे या विश्वावर आपलेपणाने प्रेम करणे होय असे आढळते. सर्व प्राण्यांच्या ठिकाणी अंतरात्मा आहे. म्हणून कोणाचेही अंतःकरण न दुखवणे आणि जो भेटेल त्यास आपलाच समजणे ही उपासनेची 2 चिन्हे आहेत. अंतरात्म्याचा खेळ कोणासच कळत नाही, त्याची परीक्षा कोणासच होत नाही. अंतरात्म्याचा खेळ अंतरात्म्याखेरीज दुसऱ्या कोणास पाहता येत नाही. ज्या प्रमाणात तो खेळ पाहायला जावे त्या प्रमाणामध्ये पाहणारा अंतरात्म्याशी तदाकार होत जातो. अंतरात्मा नाही अशी जागाच नसल्याने त्याची उपासना सगळीकडे भरलेली आहे. या कारणाने ठिकठिकाणी भगवंताची सत्ता काम करते. माझी उपासना ही अशी आहे, तर्काने कल्पना केल्याने ती समजणार नाही. ही उपासना उपासकाला मूळ मायेच्या पलीकडे निरंजनापर्यंत नेऊन पोहोचवते. अंतरात्म्याच्या सत्तेने सर्व कर्मे चालतात. त्यांच्या कृपेने माणूस उपासक बनतो. त्याच्या अनुभवाने कित्येक माणसे ज्ञानसंपन्न होतात. नाना शास्त्रे आणि नाना मते ही अखेर अंतरात्म्याहूनच प्रकट होतात. नियमित आणि अनियमित तसेच व्यवस्थित आणि अव्यवस्थित हे प्रकार ज्याच्या त्याच्या कर्मानुसारच घडतात. सगळ्यांची मूळ प्रेरणा अंतरात्म्याची असते. अंतरात्म्याच्या प्रेरणेने व सत्तेने सारे काही घडते ही गोष्ट खरी. पण त्यापैकी आपल्याला जे योग्य आणि घेण्यासारखे असेल तेच आपण घ्यावे. आपली ताकद पाहून, पातळी ओळखून आपण वागावे हे केव्हाही चांगले. कर्ममार्गामध्ये आवाहन आणि विसर्जन असे पूजाविधान सांगितले आहे. आवाहन म्हणजे आमंत्रण किंवा बोलावणे आणि विसर्जन म्हणजे निरोप देणे. येथपर्यंत पूर्वपक्ष झाला. आता पुढे सिद्धांत वर्णन आहे. भगवंत माझ्याहून वेगळा आहे अशी भावना जोपर्यंत असते तोपर्यंत त्याचे आवाहन आणि विसर्जन चालते. हे उपासनेचे क्षेत्र असते. परंतु भगवंताहून मी वेगळा नाहीच ही भावना झाली की आवाहन आणि विसर्जन आटोपले. त्याचप्रमाणे चंचळाचा प्रांत येथे संपून निश्चळाची कक्षा लागते. वेदांत म्हणजे शास्त्रप्रचिती, सिद्धांत म्हणजे गुरुप्रचिती आणि धादांत म्हणजे आत्मप्रचिती. या 3 प्रचितींमध्ये आत्मप्रचिती निश्चितपणे मुख्य प्रमाण होय. पंचभूतांचा अवाढव्य पसारा बाजूस सारावा आणि आपले आत्महित करून देणाऱ्या महावाक्यांचा अर्थ पाहावा, त्यावर मनन चिंतन करावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पिंडोत्पत्ती निरूपण नाम समास 9वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील सिद्धांत निरूपण व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.